विद्यार्थी मित्र हो, आज आपण आपल्या 11वीच्या राज्यशास्त्र या विषयातील भाग 2 तुलनात्मक शासन आणि राजकारण या भागातील संविधानिक शासन म्हणजे काय त्याचा अभ्यास करणार आहोत। मित्र, यावर्षी 11वीच्या राज्यशास्त्र या विषयामध्ये पहिला भाग जो आहे राजकीय संकल्पना हा भाग, त्यामध्ये पहिलं प्रकरण राज्य, दुसरं स्वातंत्र्य आणि हक्क, तिसरं प्रकरण समता आणि न्याय। हे प्रकरण यावर्षी कोरोनाच्या साथीमुळे अभ्यासक्रमातून यावर्षी वगळण्यात आलेले आहेत। त्यामुळे आपण थेट दुसऱ्या भागाचा विचार करणार आहोत। यामध्ये तुलनात्मक शासन पद्धती आणि राजकारणाचा अभ्यास आपण करणार आहोत। प्रामुख्यानं यामध्ये भारत, यूके आणि अमेरिका, USA, यूके म्हणजे युनायटेड किंगडम, ज्यामध्ये ब्रिटनचा समावेश होतो। तर या 3 देशांचा आपण प्रामुख्यानं या देशातील शासन पद्धतींचा आपण अभ्यास करणार आहोत। शासनाचे 3 विभाग असतात, एक कायदे मंडळ, दुसरं कार्यकारी मंडळ आणि तिसरं न्याय मंडळ। एक कायदे मंडळ, दुसरं कार्यकारी मंडळ आणि तिसरं न्याय मंडळ। कायदे मंडळ कायदे करण्याचं काम करतं, कार्यकारी मंडळ कायद्याप्रमाणे राज्यकारभार करण्याचं काम करतं, तर न्याय मंडळ हे कायद्याचा अर्थ लावतं आणि न्यायदान करण्याचं कार्य करतं। मित्र, यापूर्वीच्या तासाला आपण बघितलेलं आहे की प्रत्येक देशाला राज्य व्यवस्था असते। राज्य व्यवस्थेशिवाय तो देश चालू शकत नाही। मग जगामध्ये अनेक प्रकारच्या शासन व्यवस्था आहेत। पूर्वी राजेशाही होती, त्यानंतर मर्यादित राजेशाही आली, त्यानंतर लोकशाही शासन पद्धती। त्या लोकशाहीमध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात, एक संसदीय शासन पद्धती आणि दुसरी अध्यक्षीय शासन पद्धती। त्याचबरोबर काही साम्यवादी शासन पद्धती सुद्धा आहेत। रशिया, चीन सारख्या देशामध्ये साम्यवादी शासन पद्धती आपल्याला पाहायला मिळते। आपल्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 26 वर शासनाच्या या 3 शाखांचं चित्र त्या ठिकाणी दाखवलेलं आहे। हे अशा प्रकारचं आहे। याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करायचा आहे। तर कायदे मंडळ कायदे तयार करण्याचं काम करतं, कार्यकारी मंडळ कायद्याप्रमाणे राज्यकारभार करण्याचं काम करतं आणि न्याय मंडळ न्यायदान करण्याचं कार्य करतं। भारताच्या कायदे मंडळाला संसद असं म्हटलं जातं। या संसदेचे 2 सभागृह आहेत, एक लोकसभा आणि दुसरं राज्यसभा। भारताच्या राष्ट्रध्वजाचं इथे चिन्ह दाखवलेलं आहे, तिरंगा झेंडा। या संसदेमार्फत संपूर्ण देशातील नागरिकांसाठी कायदे तयार करण्याचं काम केलं जातं।
15 ऑगस्ट 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर या देशासाठी राज्यघटना तयार करण्यात आली, जी राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजीपासून आपण स्वीकारली. या संविधानामध्ये, या राज्यघटनेमध्ये भारताची शासन व्यवस्था कशा प्रकारची असेल याची संपूर्णपणे नोंद करण्यात आलेली आहे. आपल्या देशाची राज्यघटना ही लिखित स्वरूपाची आहे. या देशाचं कायदेमंडळ कसं असेल, कार्यकारी मंडळ कसं असेल, न्यायमंडळ कसं असेल याचाही उल्लेख आपल्या या व्यवस्थेमध्ये, संविधानामध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर या देशाचं कार्यकारी मंडळ जे आहे ते म्हणजे देशाचा सर्वोच्च राष्ट्रप्रमुख म्हणून राष्ट्रपतीचा उल्लेख केला जातो. भारताचे राष्ट्रपती हे देशाचे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहेत. त्यालाच राज्यप्रमुख असं सुद्धा म्हटलं जातं. राज्यशास्त्रामध्ये राज्य ही संकल्पना व्यापक अर्थाने घेतली जाते. राज्य म्हणजे केवळ घटक राज्य नाही, तर स्टेट या अर्थानं न घेता ते पूर्ण देश या अर्थानं घेतले जाते. प्रेसिडेंट ऑफ इंडिया, भारताचे राष्ट्रपती हे कार्यकारी प्रमुखामध्ये 2 प्रमुख आहेत. एक भारताचे राष्ट्रपती आणि दुसरे पंतप्रधान, किंवा त्याला प्रधानमंत्री म्हटलं जातं. पंतप्रधान आणि त्याचं जे मंत्रिमंडळ आहे यालाच कार्यकारी मंडळ म्हटलं जातं. राष्ट्रपती हा राज्याचा प्रमुख असतो, तर शासनाचा म्हणजे सरकारचा प्रमुख हा पंतप्रधान असतो. तर आपल्याकडे 2 कार्यकारी प्रमुख आहेत. आपल्या देशाचा संपूर्ण राज्यकारभार हा राष्ट्रपतीच्या नावानं चालतो आणि त्याला राष्ट्रपतीला सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल असा उल्लेख आपल्या संविधानामध्ये करण्यात आलेला आहे. एक त्या मंत्रिमंडळाचा नेता पंतप्रधान असेल, त्याला आपण प्राईम मिनिस्टर असं म्हणतो. पंतप्रधानाने त्याच्या मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला हा राष्ट्रपतीवर बंधनकारक असेल. आपण प्रातिनिधिक लोकशाही शासन पद्धतीचा आणि संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. सरकारने घेतलेले जे निर्णय असतात किंवा संसदेने केलेले जे कायदे आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आपल्या देशामध्ये निर्माण करण्यात आलेली आहे, ज्याला नोकरशाही असं म्हटलं जातं. हा 4था शासनाचा आधारस्तंभ आहे. कायदे मंडळ एक आहे, दुसरं कार्यकारी मंडळ, तिसरं न्यायमंडळ आणि 4था शासनाचा घटक आहे तो म्हणजे शासनाचे कर्मचारी वर्ग. त्याचबरोबर कायदे मंडळ कायदे तयार करण्याचं काम करतं, कार्यकारी मंडळ कायद्याप्रमाणे राज्यकारभार करण्याचं काम करतं आणि न्यायमंडळ कायद्याचा अर्थ लावण्याचं काम करतं आणि न्यायदान करण्याचं काम करतं. आपल्या देशामध्ये संपूर्ण देशासाठी एक आणि एकच सर्वोच्च न्यायालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याच्या अंतर्गत उच्च न्यायालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि इतर दुय्यम न्यायालयाची व्यवस्था करण्यात आलेली. आपल्या देशातील न्यायव्यवस्था ही एकेरी स्वरूपाची आपण पुढे बघणार आहोत. एक वैशिष्ट्यपूर्ण शासन व्यवस्था आपल्या देशामध्ये आपण स्वीकारलेली. आपला देश हा लोकसंख्येच्या बाबतीत आणि भूभागाच्या बाबतीत सुद्धा मोठा आहे. त्यामुळे आपण संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. संपूर्ण देशासाठी एक सरकार आणि प्रत्येक घटक राज्यासाठी एक सरकार अशी व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे. ही वैशिष्ट्यपूर्ण शासन व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे. कनिष्ठ न्यायालयाने दिलेले निर्णय हे याला आव्हान वरिष्ठ न्यायालयामध्ये देता येतं आणि अंतिम न्यायालय म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख केला जातो. ते दिल्ली या ठिकाणी संपूर्ण देशासाठी एक आणि एकच सर्वोच्च न्यायालयाची व्यवस्था आपल्या देशामध्ये करण्यात आलेली आहे. त्याच्या अंतर्गत प्रत्येक घटक राज्यासाठी एका उच्च न्यायालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत दुय्यम आणि इतर कनिष्ठ न्यायालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. न्यायालयाचे निर्णय हे व्यक्ती, सरकार आणि संस्था यांच्यावर बंधनकारक असतात. ते आपल्याला
मान्यच करावे लागतात. त्यानंतर युनायटेड किंगडम म्हणजे ज्याला आपण ब्रिटन असं म्हणतो, हे 4 भौगोलिक प्रांत मिळून बनलेले आहे. यामध्ये इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड या देशांचा समावेश होतो. भौगोलिक दृष्ट्या इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्स हे ग्रेट ब्रिटन या देशाचे भाग आहेत. तर उत्तर आयर्लंड आणि आयर्लंडचे प्रजासत्ताक हे एका वेगळ्या बेटावर आहेत. बेट म्हणजे चौबाजूनं समुद्रानं वेढलेला भाग, मध्ये बेट. यातील उत्तर आयर्लंड हा युनायटेड किंगडमचा भाग आहे. तर आयर्लंडचे प्रजासत्ताक हा एक वेगळा देश आहे. युनायटेड किंगडम या नावाऐवजी ब्रिटन किंवा इंग्लंड हे शब्द वापरले जातात. आपण इंग्लंड किंवा ब्रिटन असं जरी म्हटलं तरी चालतं, किंवा युनायटेड किंगडम असं म्हटलं तरी चालतं. तर इंग्लंड किंवा ब्रिटनच्या कायदेमंडळाला त्या ठिकाणी संसद असंच म्हटलं आहे. हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स असे 2 सभागृह आहेत तिथं. आपल्या देशाचं जे काही लोकसभा हे सभागृह हे कनिष्ठ सभागृह आहे, तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. तसंच इंग्लंडमध्ये हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स हे 2 सभागृह आहेत. हाऊस ऑफ लॉर्ड्स हे वरिष्ठ सभागृह आहे, तर हाऊस ऑफ कॉमन्स हे कनिष्ठ सभागृह आहे. तर इंग्लंड या देशामध्ये की राजकीय कार्यकारी मंडळ कशा प्रकारचं आहे, तिथं राष्ट्रप्रमुख किंवा राज्यप्रमुख हा राजा असतो, किंवा त्याचं निधन झालेलं असेल तर त्याची पत्नी राणी ही राजपदावर असते. तिथं राजेशाही आहे, त्याला मर्यादित राजेशाही असं म्हटलं जातं. पूर्वीच्या काळी अमर्यादित राजेशाही होती, आता राजाचे अधिकार थोडे मर्यादित करण्यात आलेले. आणि पुन्हा प्रधानमंत्री किंवा पंतप्रधान पदही तिथं असतं, तोही शासनाचा किंवा सरकारचा प्रमुख असतो. त्याही ठिकाणी सरकारने घेतलेले जे निर्णय असतात ते व्यक्ती, सरकार आणि संस्थेवर बंधनकारक असतात. त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली असते. कारण कितीही चांगल्या प्रकारचे कायदे तयार करण्यात आलेले असले तरी त्या ठिकाणी कायदा हा लोकांना मान्य असतोच असं नाही, तर कायदा मात्र प्रत्येकाने मान्य केलाच पाहिजे. मग एखाद्या व्यक्तीवर जर अन्याय होत असेल तर त्या अन्याय होणाऱ्या व्यक्तीला न्यायालयात जाण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणून UK सुद्धा किंवा ब्रिटनमध्ये सुद्धा त्या ठिकाणी इंग्लंडमध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालयाची व्यवस्था करण्यात आलेली. तिसरा देश जो आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, त्याला USA म्हटलं जातं, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. तर अमेरिकेच्या विधिमंडळाला किंवा कायदेमंडळाला काँग्रेस असं म्हटलं जातं. विधी म्हणजे कायदा. भारताच्या विधिमंडळाला सुद्धा संसद म्हटलं जातं आणि अमेरिकेच्या विधिमंडळाला काँग्रेस म्हटलं जातं. त्याचे 2 सभागृह आहेत, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेट. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधींचं सभागृह आणि सिनेट हे वरिष्ठ सभागृह आहे. तर त्याही देशामध्ये राजकीय कार्यकारी मंडळ असतात. त्यामध्ये अध्यक्ष असतो किंवा प्रेसिडेंट असतो, हा राज्याचा आणि शासनाचा प्रमुख असतो. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये दोन्ही अधिकार त्यालाच असतात. तो देशाचाही सर्वोच्च प्रमुख असतो आणि सरकारचाही प्रमुख तोच असतो. आणि सचिव त्याच्या अधिकाराची अंमलबजावणी करणारे ते सचिव दर्जाचे काही अधिकारी असतात. त्याचबरोबर नोकरशाही व्यवस्था तिथेही असते. या अध्यक्षाने घेतलेले निर्णय हे त्याची अंमलबजावणी करण्याचं काम ही नोकरशाही व्यवस्था करत असते. त्याही ठिकाणी सर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अमेरिकेमध्ये 50 घटक राज्य आहेत. तर
अमेरिकेमध्ये प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय आहे आणि प्रत्येक घटक राज्यामध्ये एक सर्वोच्च न्यायालय. भारतामध्ये मात्र तसं नाही. भारतामध्ये जरी 29 घटक राज्य असली तरी प्रत्येक घटक राज्यासाठी एक उच्च न्यायालय आहे आणि संपूर्ण देशासाठी एक आणि एकच सर्वोच्च न्यायालय, ज्याला आपण सुप्रीम कोर्ट असं म्हणतो. उच्च न्यायालयाला हायकोर्ट किंवा उच्च न्यायालय असं म्हटलं जातं. तर या 3 देशाची तुलना आपल्याला या ठिकाणी आपण केलेली आहे, पाहिलेली आहे. तर तुलनात्मकदृष्ट्या शासनामध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ आणि सनदी नोकर वर्ग यासारख्या औपचारिक राजकीय संस्थांचा अभ्यास केला जातो. या तुलनात्मक राजकारणामध्ये या राजकीय संस्थांचं कामकाज प्रभावित करणाऱ्या इतर घटकांचाही विचार केला जातो. ह्या ज्या संस्था आहेत शासनाचे, त्याला शासनाचे अंग किंवा शासनाच्या संस्था म्हटलं जातं. ते यांचं कार्य कसं चालतं याचं विश्लेषण थोडक्यामध्ये केलं जातं. तुलनात्मक राजकारण व शासन यामध्ये संविधान, कार्यकारी मंडळ, कायदेमंडळ, न्यायमंडळ, प्रतिनिधित्वाची पद्धत, राजकीय पक्ष आणि दबाव गट इत्यादी संस्थांचं परीक्षण केलं जातं की त्या देशातील राज्यघटना कशा प्रकारची आहे, संविधान कशा प्रकारचं आहे. राज्यघटना म्हणजे मूळ कायदे, की प्रत्येक देशाला मूळ कायदे असतात आणि ते कायदे लिखित स्वरूपाचे असतात. जगातील जवळपास सगळ्या देशांची राज्यघटना ही लिखित स्वरूपाची. भारताच्या राज्यघटनेला सुद्धा लिखित राज्यघटना असं म्हटलं जातं आणि भारताची राज्यघटना ही सगळ्यात मोठी राज्यघटना मानली जाते. इंग्लंड या देशाची राज्यघटना ही छोटी राज्यघटना, अलिखित राज्यघटना तिला म्हटलं जातं. इंग्लंड या देशाच्या राज्यघटनेमध्ये फक्त 7च कलम हे लिहून ठेवण्यात आलेले आहेत. तर त्या देशाचं कायदे कसे आहेत, कार्यकारी मंडळ कसं आहे, न्यायमंडळ कसं आहे, त्याचबरोबर प्रतिनिधी कसे निवडून पाठवले जातात. तर आपण अप्रत्यक्ष लोकशाही शासन पद्धती स्वीकारली. पूर्वीच्या काळी ग्रीस देशामध्ये अथेन्स, स्पार्टा, कोरिंथ, थिपस, ऑर्गॉस यासारख्या छोट्या छोट्या नगर राज्यामध्ये प्रत्येक लोक सहभागी होत असत राज्यकारभारामध्ये. त्यावेळेस ती प्रत्यक्ष लोकशाही शासन पद्धती ही त्या ठिकाणी अस्तित्वात होती. आज लोकसंख्या आणि भूभाग वाढल्यामुळं प्रत्यक्ष लोकशाही शासन पद्धतीची जागा अप्रत्यक्ष लोकशाही शासन पद्धतीने किंवा प्रातिनिधिक शासन पद्धतीने घेतलेले. आज आपण आपले प्रतिनिधी निवडून पाठवतो आणि हे प्रतिनिधी आपल्या मार्फत राज्यकारभार करतात. लोकशाही शासन पद्धतीमध्ये प्रौढ मताधिकाराच्या आधारावर गुप्त मतदान पद्धतीनं ठराविक कालावधीसाठी आपण आपले प्रतिनिधी निवडून पाठवतो आणि हे प्रतिनिधी संपूर्ण देशासाठी लोकसभा या सभागृहामध्ये निवडून पाठवले जातात. लोकसभा या सभागृहामध्ये ज्या राजकीय पक्षाला स्पष्ट असं बहुमत प्राप्त झालेलं असतं त्या पक्षाचा नेता हा पंतप्रधान बनतो आणि तो पंतप्रधान आपल्या पक्षातील ज्येष्ठ लोकांची वर्णी मंत्रिमंडळामध्ये लावतो. पंतप्रधान आणि त्याचं जे मंत्रिमंडळ आहे यालाच भारताचं शासन, सरकार, गव्हर्नमेंट किंवा कार्यकारी मंडळ असं म्हटलं जातं. म्हणजे या शासन पद्धतीमध्ये लोकशाही शासन पद्धती ही जर आपल्याला राबवायची असेल तर राजकीय पक्ष हा घटक हा अनिवार्य असतो. राजकीय पक्षाशिवाय त्या ठिकाणी लोकशाही शासन पद्धतीची कल्पना आपल्याला करता येत नाही. राजकीय पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक निवडणुकीला उभा राहतात. जी विचारसरणी, जो पक्ष, जो नेता, जो प्रतिनिधी लोकांना आवडेल त्या प्रतिनिधीला लोक निवडून देतात आणि ते प्रतिनिधी आपल्या मार्फत राज्यकारभार करतात. त्याचबरोबर काही दबाव गट असतात. दबाव गट म्हणजे त्या ठिकाणी काही अराजकीय संघटना असतात. मग आज जातीवर आधारित, धर्मावर आधारित, पंथावर आधारित विविध विचारसरणीच्या काही संघटना आपल्याकडे निर्माण झालेल्या आहेत आणि त्यांच्या काही मागण्या असतात. आज ग्रामीण भागातील शेतकरी असतील, कर्मचारी असतील, प्रत्येकाचे दबाव गट निर्माण झालेले आहेत आणि या संस्थांचं सुद्धा परीक्षण केलं जातं. तर त्याचाही अभ्यास आपल्याला या दृष्टिकोनातून करायचा आहे. त्याची रचना कशी आहे, शासन संस्था आणि त्याची रचना कशी, त्याचे कार्य कसे आहेत, त्याची निर्मिती कशी झाली, हे यामधून आपल्याला समजेल.
जगातील इतर शासन पद्धतीचाही त्यातून परिचय होईल. उदाहरणार्थ भारतातील शासन पद्धती आणि अमेरिका आणि UK किंवा इंग्लंडमध्ये शासन पद्धती ही वेगळी आहे. या सर्वांमध्ये साम्य आणि फरक कशा आहेत हेही आपल्याला समजेल. शासनाची निर्मिती कशी होते हे आपल्याला कळेल. बघा, आज आपण म्हणतो आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी. हे बहुमताच्या आधारावर त्यांना आपण 5 वर्षासाठी निवडून पाठवलं आणि त्या ठिकाणी त्यांनी दिलेली काही जी काही आश्वासनं आहेत त्या आश्वासनाची पूर्तता जर त्यांनी या काळामध्ये केली तर पुढच्या काळामध्ये लोक त्यांना निवडून देतील किंवा दुसऱ्या प्रतिनिधीला निवडून देतील. नेत्यांची निवड करणे किंवा निवडणूक कशी होते, हितसंबंधी गट कसे आहेत, राजकीय पक्ष कसे आहेत, दबाव गट कसे आहेत, शासनाच्या निर्मितीमध्ये यांना काय महत्त्व आहे हे आपल्याला समजायला लागेल. या भागामध्ये प्रामुख्याने आपल्याला 3 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे. एक, संविधानिक शासन कसं आहे, म्हणजे राज्यघटनेनुसार कायद्यानुसार सरकारची निर्मिती कशी होते. संविधान म्हणजे काय, राज्यघटना म्हणजे काय ते आपल्याला कळेल. की राज्यघटना म्हणजे अशी तत्व की ज्या आधारे देशाचा राज्यकारभार चालतो. म्हणजे आपल्या देशामध्ये 395 कलम, 9 परिशिष्ट आणि 22 प्रकरणाची ही मूळ संविधान आहे, जे आपण 26 जानेवारी 1950 रोजीपासून स्वीकारलं. प्रजासत्ताक शासन पद्धती किंवा गणराज्य शासन पद्धती, संसदीय शासन पद्धती, लोकशाही शासन पद्धती आणि संघराज्य शासन पद्धती या विविध शासन पद्धतीचा स्वीकार आपल्या संविधानानुसार आपण केलेला आहे. या देशाचा राज्यकारभार कसा चालतो हे संविधानामध्ये नमूद करण्यात आलेले. यामध्ये लोकांची आणि शासनाची कर्तव्ये काय आहेत ते संविधानामध्ये नमूद करण्यात आलेलं असतं. त्याचबरोबर शासनाचे अधिकार काय आहेत, जनतेचे अधिकार काय आहेत हेही आपल्याला त्यातून कळतं. राज्याची संरचना कशी आहे, म्हणजे आपल्याकडं घटक राज्य व्यवस्था आहे. सुरुवातीला 22 घटक राज्य होते आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि 22चे 25 झाले, 25चे आता 29 झाले. आणि मग या राज्याची रचना कशी, भाषेवर आधारित प्रांत रचना आपल्याकडे निर्माण करण्यात आलेली. महाराष्ट्र, केरळ, आसाम, पंजाब, तामिळनाडू, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश यासारख्या घटक राज्यांची व्यवस्था आपल्याकडे करण्यात आली. त्यातील विविध संस्था त्याचा अभ्यास या ठिकाणी करायचा आपल्याला. त्यांचं परस्परांशी आणि नागरिकांशी असलेला संबंध हे कसे निश्चित केले जातात आणि केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यामध्ये सत्तेची विभागणी कशी केलेली आहे हे आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचं आहे. त्या ठिकाणी अधिकाराच्या 3 सूच्या करण्यात आल्या. संपूर्ण देशासाठी जे सरकार असतं त्याला आपण केंद्र सरकार असं आपण म्हणतो, सेंट्रल गव्हर्नमेंट असं त्याला म्हटलं जातं. प्रत्येक घटक राज्यासाठी एक सरकार आहे, ज्याला आपण महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर आपण महाराष्ट्र शासन म्हणतो, महाराष्ट्राचं सरकार असं म्हणतो. तर हे घटक राज्य सरकार म्हटलं जातं. आणि या अधिकाराच्या 3 सूच्या करण्यात आलेल्या आहेत. संपूर्ण देशासाठी जे सरकार आहे त्यांनी ज्या विषयावर कायदे करायचे त्याला केंद्र सूची असं म्हटलं जातं. दुसरी जी आहे ती राज्य सूची आणि तिसरी जी आहे ती समवर्ती सूची. केंद्र सूचीमध्ये 97 विषय आहेत, राज्य सूचीमध्ये 66 विषय आहेत आणि तिसरी जी सूची आहे त्याला सामायिक सूची किंवा त्याला समवर्ती सूची असं म्हटलं जातं. त्यामध्ये 47 विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर देश पातळीवर महत्त्वाचे विषय जे आहेत 97 त्यासंबंधी कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारला दिलेला आहे. आणि 66 विषय जे आहेत घटक राज्याच्या संबंधी कायदा करण्याचा अधिकार घटक राज्य सरकारांना देण्यात आलेला आहे. आणि समवर्ती सूचीमध्ये जे 47 विषय आहेत ते दोन्ही सरकारने मिळून कायदा करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्यामध्ये केंद्र सरकारनं जर कायदा केला त्याच विषयावर आणि घटक राज्य सरकारनं जर कायदा केला त्याच विषयावर तर त्या ठिकाणी केंद्र सरकारचा कायदा हा प्रमाण कायदा मानला जातो. हे प्रकरण 4 मध्ये या सविस्तर संकल्पना आपण अभ्यासणार आहोत. प्रकरण 5 मध्ये प्रतिनिधित्वाची संकल्पना आपण अभ्यासणार आहोत. आपण भारतातील संसद किंवा कायदेमंडळाचे जे सदस्य आहेत, विधिमंडळाचे जे सदस्य आहेत, त्याचप्रमाणे महानगरपालिकेतील नगरसेवक, ग्रामीण आपल्या गावातील ग्रामपंचायतचे सदस्य कसे निवडले जातात हे आपण बघितलेले आहे. निवडणुका होतात. या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी निवडणुकीला उभे राहतात आणि हे प्रतिनिधी आपल्या मार्फत राज्यकारभार करतात. त्यांना आपण आपल्या वतीनं विधिमंडळामध्ये किंवा संसदेमध्ये
बोलण्याचा अधिकार देतो. त्यांनी लोकहिताची कामं करावीत, लोकहित जपावं अशी अपेक्षा असते. ते सत्ता पक्षात किंवा विरोधी पक्षात असले तरी त्यांनी लोकहित जपलं पाहिजे अशी अपेक्षा असते. राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात. वेगवेगळ्या विचारसरणीचे राजकीय पक्ष असतात. आपल्याकडे आहे भारतीय जनता पक्ष, काँग्रेस पक्ष किंवा शिवसेना, मनसे, काही प्रादेशिक पक्ष आहेत, काही राष्ट्रीय पातळीवरील पक्ष आहेत. तर हे पक्ष वेगवेगळे विचारसरणी घेऊन निवडणुका लढवतात आणि या निवडणुकीमध्ये ज्या राजकीय पक्षाला स्पष्ट असं बहुमत प्राप्त झालेलं असेल त्या पक्षाचा नेता हा सरकार स्थापन करतो. त्यामुळं प्रतिनिधित्व मिळवण्यात राजकीय पक्षांचा महत्त्वाचा वाटा असतो. कधी कधी एखाद्या समाज घटकाच्या समस्येकडे शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हितसंबंधी गट किंवा दबाव गट स्थापन केले जातात. आज त्या ठिकाणी समाज घटका अनेक घटक आहेत समाजामध्ये. शेतकरी आहेत, कामगार आहेत, कर्मचारी आहेत, शहरामध्ये राहणारे लोक आहेत, ग्रामीण भागामध्ये राहणारे लोक आहेत, वेगवेगळा व्यवसाय करणारे लोक आहेत. अशांच्या संघटना निर्माण झालेल्या आहेत. काही शेतकरी संघटना आहेत, कर्मचाऱ्यांच्या संघटना आहेत, शहरी भागातील लोकांच्या संघटना आहेत. आणि ह्या संघटना मोर्चे काढतात, संप करतात, घेराव घालतात, आमरण उपोषण करतात आणि शासनाचं लक्ष आपल्या प्रश्नाकडे वेधतात. त्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवतात आणि शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. त्याचा अभ्यास या पाठामध्ये आपण करणार आहोत. 6व्या प्रकरणामध्ये आपण न्यायमंडळाची भूमिका बघणार आहोत. संविधानाचा अर्थ लावण्याचं काम न्यायमंडळ करतं. आपल्या देशामध्ये ठराविक कालावधीमध्ये संविधान तयार करण्यात आलं. 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक घटना समिती स्थापन करण्यात आली. त्या घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्यामध्ये कायदे लिहून ठेवण्यासाठी जी मसुदा समिती होती, ड्राफ्ट कमिटी होती, त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर या 309 सदस्य असलेल्या या समितीनं जगातील अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला आणि भारतासाठी वैशिष्ट्यपूर्ण अशी राज्यघटना आपल्याकडे निर्माण करण्यात आलेली आहे. तर ही संविधानात्मक जो काही कायदा आहे त्याचा अर्थ लावण्याचं काम आणि संविधानाचं संरक्षण करण्याचं काम न्यायमंडळ करतं. कायदेशीर विवाद जे असतात ते सोडवण्याचं काम न्यायमंडळाचं असतं. आधुनिक लोकशाहीमध्ये न्यायमंडळ हा स्वतंत्र आणि अराजकीय शासन विभाग आहे. न्यायमंडळाला स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. न्यायमंडळाला कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळाचं वर्चस्व चालत नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकाल हे व्यक्ती, सरकार आणि संस्था यांच्यावर बंधनकारक असतात. न्यायालयाकडे न्यायालयीन पुनर्विलोकनाचा सारखा महत्त्वाचा अधिकार दिलेला आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू. तर कनिष्ठ न्यायालयाने दिलेले निर्णय हे जर आपल्याला अमान्य असतील किंवा ते आपल्याला जर अयोग्य वाटत असतील तर आपल्याला वरिष्ठ न्यायालयामध्ये दाद मागण्याचा अधिकार आहे. आणि वरिष्ठ न्यायालयाचे निर्णय हे व्यक्ती, सरकार आणि संस्थांवर बंधनकारक असतात. त्याला न्यायालयीन पुनर्विलोकन असं म्हटलं जातं. या अधिकाराचा वापर करून सर्वोच्च न्यायालय हे संसद, कार्यकारी मंडळ अथवा व्यवस्थापनाकडून संविधानाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेते. म्हणजे कायद्याचं उल्लंघन होणार नाही, राज्यघटनेचं उल्लंघन होणार नाही, संसदही करणार नाही, सरकारही करणार नाही किंवा व्यवस्थापन करणारे जे काही कर्मचारी वर्ग यांच्याकडून सुद्धा कायद्याचं उल्लंघन होणार नाही याचं न्यायालय हे राज्यघटनेचं संरक्षण करण्याचा काम करतं. याचाच अभ्यास आपण करणार. त्यालाच न्यायालयीन पुनर्विलोकन असं म्हटलं जातं. तर एका प्रकरणाचा अभ्यास या भागामध्ये आपण करणार आहोत. चौथा जो भाग आहे आपला, चौथं जे प्रकरण आहे संविधानिक शासन म्हणजे कायद्याचं सरकार किंवा कायद्याचं शासन, ज्याला आपण गव्हर्नमेंट असं आपण म्हणतो. तर या भागामध्ये आपण संविधान म्हणजे काय ते बघणार आहोत. संविधानवाद म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. जे लोकशाही शासन पद्धती जे आपण स्वीकारली, ज्याला डेमोक्रेसी गव्हर्नमेंट म्हटलं जातं, या लोकशाही शासन पद्धतीचे प्रकार आपण बघणार आहोत. त्याचे 2 मुख्य प्रकार आहेत. एक संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती. आपल्या देशानं संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे, तर अमेरिकेची शासन पद्धती ही अध्यक्षीय शासन पद्धती मानली जाते.
तर त्याही शासन पद्धतीचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे राजकीय संकल्पना या भागामध्ये राष्ट्र राज्य या संकल्पना आपण अभ्यासल्या. पहिले 3 प्रकरण जरी वगळलेले असले तर विद्यार्थ्यांनी मात्र ते वाचून घ्यायचे. तसेच हक्क, स्वातंत्र्य आणि न्याय या संकल्पना आपण अभ्यासलेल्या आहेत. भारतीय नागरिकांचे अधिकार त्याला हक्क म्हटलं जातं. स्वातंत्र्य म्हणजे काय, न्याय म्हणजे काय, याही संकल्पना आपण अभ्यासलेल्या आहेत असं गृहीत धरलेलं आहे. तर तुम्ही मात्र त्याही वाचून घ्यायच्यात. हे हक्क नागरिकांना कोण देतं आणि देशाचं संविधान नागरिकांना हक्क देते आणि त्याचे संविधान संरक्षण करते. याला संविधानाला दुसरा पर्यायी शब्द येतो म्हणजे राज्यघटना किंवा इंग्रजीमध्ये त्याला कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. काही ठिकाणी फक्त त्याला घटना असा शब्द वापरला जातो. घटना म्हणजे राज्यघटना किंवा संविधान. तर संविधान म्हणजे काय, तर संविधान हा एक जिवंत दस्तऐवज आहे. म्हणजे त्या आधारे देशाचा राज्यव्यवस्था चालते. देशाचा कारभार कसा चालवावा हे त्यामध्ये नमूद केलेलं असतं. त्यामध्ये 3 महत्त्वाचे परस्पर संबंधी घटक असतात. एक म्हणजे संविधान म्हणजे नियमांचा संच, नंबर 2 संविधान म्हणजे अधिकाराचा संच आणि नंबर 3 उद्दिष्टे आणि मूल्यांचा संच म्हणजे संविधान. या 3 मुद्द्याच्या आधारे भारताचं किंवा कुठल्या देशाचं संविधान आपल्याला सांगता येतं. त्या नियमांचा संच कसा आहे, त्या संविधानामध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ या शासनाच्या 3 विभागाची संरचना, त्यांच्या अधिकार आणि कार्य, त्याचबरोबर त्यांची कर्तव्य या संबंधीचे नियम असतात. संविधानामध्ये काय असतं की कायदेमंडळ कसं असेल म्हणजे संसद कसं असेल, सरकार कसं असेल, न्यायव्यवस्था कशी असेल, त्याची रचना कशी असेल, त्यांना कोणते अधिकार असतील, त्यांचे कार्य काय, त्यांची कर्तव्य काय या संबंधीचे नियम त्यामध्ये लिहून ठेवलेले असतात. प्रत्येक शासन विभाग हा त्यांना नेमून दिलेल्या अधिकार कक्षेत काम करेल याची दक्षता संविधान घेते. बघा, कायदेमंडळाला काय अधिकार आहेत, कार्यकारी मंडळाला काय अधिकार आहेत, न्यायव्यवस्थेला अधिकार दिलेले आहेत, प्रत्येकाचे काही कर्तव्य आहेत ते त्यानं पूर्णपणे पार पाडले पाहिजेत. याकरता इतर 2 शासन विभागांना 3ऱ्या विभागावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार दिलेले असतात. बघा, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे परस्परावलंबी असतात. कायदेमंडळ कायदे तयार करण्याचं काम करतं आणि त्या कायद्यानुसार राज्यकारभार करण्याचं काम कार्यकारी मंडळ करतं, ज्याला आपण शासन, सरकार किंवा गव्हर्नमेंट असं आपण म्हणतो. आणि कायद्याप्रमाणे राज्यकारभार होतो किंवा नाही हे पाहण्याचं काम न्यायव्यवस्था करत असते. उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये अध्यक्ष किंवा त्यांचे अधिकारी यांनी त्यांच्या अधिकाराचे उल्लंघन केल्यास त्यांना पदच्युत करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. बघा, अमेरिकेमध्ये सुद्धा आहे की जर समजा अमेरिकेचे अध्यक्ष किंवा त्यांच्या सचिवानं अधिकाराचं उल्लंघन केलं तर त्यांना त्यांच्या पदावरून पदच्युत करणे म्हणजे पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे. आपल्या देशामध्ये सुद्धा आहे. भारताचे राष्ट्रपती किंवा भारताचे पंतप्रधान यासारख्या उच्चपदस्थ व्यक्तींनी जर त्या ठिकाणी कायद्याप्रमाणे राज्यकारभार केला नाही तर त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार हा संसदेला देण्यात आलेला आहे. त्याला प्राभियोगाचा खटला किंवा महाभियोगाचा खटला असं म्हटलं जातं. तर त्यांना पदावरून दूर करण्याची व्यवस्था आपल्या संविधानामध्ये करण्यात आलेली आहे. त्यासाठी न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही, तर संसद त्यासाठी खटला चालवतं आणि संसदेमध्ये तो खटला बहुमतानं मंजूर झाला तर भारताचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती यांना पदच्युत केलं जातं किंवा पदावरून दूर केलं जातं. तसेच शासन काय करू शकते किंवा काय करू शकत नाही याचाही विचार आपल्या संविधानामध्ये करण्यात आलेला असतो. तर संविधान सुद्धा त्याला मर्यादा घालतं. सरकारनं कोणत्या गोष्टी कराव्यात, न्यायव्यवस्थेनं कोणत्या गोष्टी कराव्यात किंवा कायदा कशा प्रकारे तयार केला जातो. तर भारताच्या संसदेला म्हणजे लोकसभेला आणि राज्यसभेला संपूर्ण देशातील नागरिकांसाठी कायदे तयार करण्याचा अधिकार दिलेला आहे. जरी ठराविक एका कालावधीसाठी आपल्या देशाची राज्यघटना तयार करण्यात आलेली असली तरी त्या ठिकाणी काही कायद्यांची गरज भासत असते. म्हणून जुने कायदे रद्द करावे लागतात,
जुन्या कायद्यामध्ये दुरुस्ती करावी लागते किंवा नवीन कायद्याची निर्मिती करावी लागते. त्यासाठी संसद या तिन्ही बाबी पाहत असते. जे निरुपयोगी कायदे आहेत ते रद्द केले जातात किंवा जुन्या कायद्यामध्ये काही दुरुस्त्या केल्या जातात किंवा नवीन कायद्याची निर्मिती केली जाते. तर संविधान म्हणजे अधिकारांचा संच, दुसरा घटक. तर संविधान नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य नमूद करते, तसेच या अधिकारांच्या हक्काचं संरक्षण करते. प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र, सन्मानाने व प्रतिष्ठित आयुष्य जगता यावे यासाठी विविध अधिकार दिलेले असतात. बघा, आपण लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. तर प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. स्वतंत्रपणे, सन्मानानं म्हणजे प्रतिष्ठेनं आयुष्य किंवा जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे. मात्र या अधिकारांना जर काही मर्यादा आहेत, काही बंधनं घातलेली आहेत. उदाहरणार्थ, भारतीय संविधानात भारतीय नागरिकांना काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत. स्वातंत्र्याचा अधिकार, समतेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, व्यवसायाचा अधिकार, हे अधिकार आपल्याला दिले. वास्तव्य करण्याचा अधिकार किंवा घटनात्मक उपाययोजना करण्याचा अधिकार, 6 मूलभूत अधिकार दिले जे मुळातील आहेत, प्रत्येक नागरिकाला समान प्रमाणात देण्यात आलेले आहेत. पण त्याचबरोबर त्यावर मर्यादाही घातलेल्या आहेत की स्वातंत्र्य कुठपर्यंत, समता कुठपर्यंत, बंधुता आणि न्याय कुठपर्यंत, वास्तव्य करण्याचा अधिकार किंवा भाषण स्वातंत्र्य कुठपर्यंत, यावर ज्या मर्यादा घातलेल्या त्याची सविस्तर नोंद आपल्या संविधानामध्ये करण्यात आलेली आहे. केवळ अधिकार देणं पुरेसं नसतं, तर त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था सुद्धा गरजेची असते. तर भारतीय नागरिकावर एखाद्या व्यक्तीकडून, संस्थेकडून किंवा सरकारकडून जर अन्याय झाला, त्याचे अधिकार जर हिरावून घेतले, तर व्यक्तीला न्यायालयामध्ये दाद मागण्याचा अधिकार आहे. तर त्यासाठी न्यायव्यवस्थेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर भारतीय नागरिकांच्या अधिकारांचं संरक्षण करण्याची जबाबदारी प्रामुख्याने न्यायमंडळाला दिलेली आहे. अशा पद्धतीने या 2 घटकामुळं शासन, समाज व व्यक्ती यांचे परस्पर संबंध निश्चित करणारी एक चौकट तयार होताना आपल्याला दिसून येते. तिसरी बाब आपल्या संविधानामध्ये ती म्हणजे उद्दिष्ट आणि मूल्यांचा संच आहे. संविधानाची जी काही उद्दिष्ट आहेत आणि त्याची मूल्य, ती संविधानानं काय केली पाहिजे किंवा कोणत्या अपेक्षा नागरिकांकडून, सरकारकडून आहेत, त्याची नोंद त्यामध्ये केलेली आहे. तर त्याच्या निर्मितीमागील उद्देश स्पष्ट करण्यात आलेले आहे. उदाहरणार्थ, जगातील सर्वात जुन्या संविधानापैकी एक असलेल्या अमेरिकन संविधानामध्ये त्याच्या निर्मितीमागील उद्देश घोषित केला आहे. या संविधानाद्वारे न्याय प्रस्थापित करावा, देशांतर्गत शांतता आणि संरक्षण द्यावं, सार्वत्रिक लोककल्याण साध्य करावे, आम्हाला व आमच्या वंशजांना स्वातंत्र्याचे वरदान मिळावे, यासाठी हे संविधान अस्तित्वात आले आहे. अशाच प्रकारच्या उद्दिष्टांनी भारतीय संविधानाचाही पाया रचला आहे. बघा, भारतीय संविधानामध्ये सुद्धा त्याचे उद्दिष्ट आणि सार्वभौमत्व हे नमूद करण्यात आले. देशाची राज्यघटना ही सर्वोच्च राज्यघटना मानली जाते. देशाचे राज्यघटनेचा कायदा हा सर्वोच्च कायदा मानला जातो. त्याविरुद्ध कायदा करण्याचा अधिकार संसदेला सुद्धा देण्यात आलेला नाही. जर अशा प्रकारचा कायदा, राज्यघटनेच्या विरुद्ध असा कायदा जर संसदेनं तयार केला, तर तो रद्द करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आहे. त्यालाच न्यायालयीन पुनर्विलोकन किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू असंही म्हटलं जातं. जगातील बहुतांश संविधान लिखित स्वरूपात आहेत. एकाच लिखित दस्तऐवजात वरील 3ही घटक समाविष्ट केलेले आहेत. सामान्यतः संविधान निर्मितीसाठी स्थापन केलेल्या विशिष्ट गटातील दीर्घ आणि सखोल चर्चांती संविधानाची निर्मिती होते. 309 सदस्यांची व्यवस्था आपल्याकडे संविधान निर्मितीसाठी करण्यात आली होती. त्यांनी जगातील अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला आणि भारतासाठी ही उत्तम राज्यघटना तयार करण्यात आली. उदाहरणार्थ, अमेरिकेतील संविधानिक परिषदेनं त्यांचे संविधान निर्माण केले आहे. तर भारतातील घटना समितीनं, ज्याला घटना समिती किंवा राज्य घटना समिती असं म्हटलं जातं, या समितीनं भारतीय संविधानाची निर्मिती केली आहे. काही देशामध्ये संविधान अलिखित असते. उदाहरणार्थ, युनायटेड किंगडम किंवा UK. तर इंग्लंड या देशाची राज्यघटना ही अलिखित मानली जाते. फक्त 7 म्हणजे फार थोडे कलम त्या ठिकाणी लिहून ठेवलेले आहेत. अलिखित संविधानातही काही भाग लिखित स्वरूपात असतात, तर इतर भाग हे संवैधानिक पायंडे व संकेतांनी पाळले जातात.
अर्थात हे एकाच दस्तऐवजात लिहिलेले नसतात. उदाहरणार्थ, युनायटेड किंगडमचा राजा किंवा राणीला प्रधानमंत्री नियुक्तीचा असलेला अधिकार. बघा, राजाला सुद्धा पंतप्रधान म्हणून कोणत्या व्यक्तीला नेमायचं हे त्याला अधिकार दिलेला आहे. यासंबंधी कोणतेही लिखित नियम नाहीत, परंतु ज्या पक्षाला हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बहुमत असेल त्या पक्षाच्या नेत्याची नियुक्ती ही प्रधानमंत्री किंवा पंतप्रधान म्हणून केली जाते. हे लोकसभेसारखं हे सामान्यांचं सभागृह आहे. या सभागृहामध्ये ज्या राजकीय पक्षाला स्पष्ट असं बहुमत प्राप्त झालेलं असेल त्या पक्षाच्या नेत्याची पंतप्रधान म्हणून त्या देशाचा राजा नेमणूक करतो. अशा प्रकारे या ठिकाणी या चौथ्या प्रकरणामध्ये, दुसऱ्या भागाच्या चौथ्या प्रकरणामध्ये संविधान म्हणजे काय ते आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा भाग पाहायचा आहे, तो म्हणजे संविधानवाद म्हणजे काय. संविधानवाद कशाला म्हणतात? तर संविधानवाद म्हणजे शासनाचे मर्यादित अधिकार असणं. दुसरा घटक आहे संविधानवाद. संविधानवाद ज्याला आपण राज्यघटना असं म्हणतो. तर संविधानवाद म्हणजे काय? तर सरकारचे अधिकार हे मर्यादित स्वरूपामध्ये असणं. तर शासनावरील मर्यादा संविधानात नमूद केलेल्या असतात किंवा त्या परंपरेने चालत आलेल्या असतात की सरकारने कशा प्रकारे कार्य केलं पाहिजे. शासनाला अमर्याद अधिकार दिलेले नाहीत. संविधानवादाची सुरुवात 17व्या शतकातील जॉन लॉक या ब्रिटिश विचारवंताच्या सामाजिक कराराच्या सिद्धांतातून झालेली आढळते. म्हणजे कुठल्याही सरकारला त्या ठिकाणी मर्यादित अधिकार दिलेले आहेत, अमर्याद अधिकार दिलेले नाहीत. नाही त्यातून हुकुमशाही शासन पद्धती किंवा निरंकुश राजेशाही निर्माण होईल. म्हणून जॉन लॉक या विचारवंतानं सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरी किंवा सामाजिक कराराचा सिद्धांत मांडलेला आहे. त्याच्या विचारानुसार शासन चुकीच्या गोष्टी करू शकत नाहीत आणि जर त्या गोष्टी शासनाने केल्या तर लोकांना ते शासन बदलण्याचा अधिकार असतो. बघा, दर 5 वर्षांनी आपल्याकडे देशामध्ये निवडणुका होतात आणि जर ते शासन योग्य प्रकारे राज्यकारभार करत नसेल तर ते बदलण्याचा अधिकार आपल्या देशातील नागरिकांना दिलेला आहे. संविधानवादाची सुरुवात ही अशा प्रकारे होते. जॉन लॉक यांच्यापूर्वी 1215 मध्ये मॅग्ना कार्टा व 1689 मध्ये ब्रिटिश संसदेने संमत केलेल्या बिल ऑफ राईट्स मार्फत राज्यकर्त्यावर बंधने घातलेली होती. बघा, ही अमर्यादित राजेशाही किंवा हुकुमशाही शासन पद्धतीवर मर्यादा घालण्यासाठी त्या ठिकाणी जगामध्ये ही विचारसरणी आलेली आहे. 2015 मध्ये मॅग्ना कार्टा आणि 1689 मध्ये ब्रिटिश संसदेनं बिल ऑफ राईट्स हे काही अधिकार मर्यादित, सरकारचे अधिकार मर्यादित केले, असे काही कायदे मंजूर केले. या दोन्ही प्रयत्नातून शासनाच्या नव्हे तर राज्याच्या अधिकारावर बंधने घातली गेली. म्हणजे राज्याच्या नाही, राजाच्या अधिकारावर बंधनं घातली गेली. कारण त्या काळात सत्ता ही प्रामुख्याने राजाच्या हातात होती. पूर्वीच्या काळी बहुतांश देशामध्ये राजेशाही शासन पद्धती होती. ज्यावेळी सत्ता विभाजनातून शासनाचे 3 विभाग निर्माण झाले त्यावेळी शासनावर नियंत्रण आणण्याची कल्पना पुढे आली. पूर्वीच्या काळी राजेशाही होती. राजा हा सर्वेसर्व असायचा, तोच कायदा करायचा आणि त्याचा कायदा म्हणजेच कायदेमंडळ, तोच कायद्याप्रमाणे राज्यकारभार करायचा. त्याचा शब्द म्हणजेच राज्यकारभार आणि तोच न्यायदान करायचा. म्हणजे 3ही सत्ता एकाच व्यक्तीच्या हातामध्ये केंद्रित झालेली होती. आणि मग नंतरच्या काळामध्ये फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती आणि भारतातील आणि अनेक देशातील स्वातंत्र्य लढे हे स्वातंत्र्य, समता, बंधुता यासाठी सुरू झाले आणि मग शासनावर नियंत्रण आणण्याची कल्पना त्यातूनच पुढे आलेली आहे. हाच आधुनिक काळातील संविधानवाद होय. आधुनिक संविधानवाद प्रथम अमेरिकन संविधानातून मांडला गेला. अमेरिकन संविधानाच्या प्रथम 10 दुरुस्त्यांना एकत्रितपणे बिल ऑफ राईट्स असे संबोधले गेले. बिल ऑफ राईट्स नावाचे काही कायदे अमेरिकेमध्ये मंजूर करण्यात आले आणि त्यातून सरकारचे अधिकार हे मर्यादित करण्यात आले. यातूनच शासनावर नियंत्रण आणले गेले. म्हणजे निरंकुश
शासन व्यवस्था जी होती ती मर्यादित केलेली. त्याला मर्यादित नंतर राजेशाही झाली, पण राजेशाही सुद्धा मर्यादित करण्यात आली. प्रथम संविधान दुरुस्तीनुसार व्यक्तीच्या बोलण्याच्या स्वातंत्र्यावर आणि वृत्तपत्र स्वातंत्र्यावर बंधनं घालण्यास मज्जाव केला. पूर्वीच्या काळी नागरिकांना बोलण्याचा अधिकार दिलेला नव्हता, तर बोलण्याच्या अधिकारातून स्वातंत्र्य देण्यात आलं. त्याचबरोबर पूर्वीच्या वृत्तपत्रांना बंधनं होती आणि या वृत्तपत्र स्वातंत्र्यावर सुद्धा त्या ठिकाणी जी बंधनं होती ती काढून टाकण्यात आली. भारतातही संविधानानं व्यक्तीच्या मूलभूत हक्कावर बंधने घालण्यास मज्जाव केलाय. शासनाच्या अधिकारावर नियंत्रण आणल्याची काही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी पाहता येतात. अलिखित संविधान असलेल्या देशामध्ये काय होते, अलीकडच्या काळामध्ये युनायटेड किंगडममध्ये संसदेच्या सार्वभौमत्वाचा सिद्धांत अस्तित्वात होता. बघा, त्या ठिकाणी इंग्लंड या देशामध्ये मर्यादित राजेशाही आहे. UK मध्ये सार्वभौमत्व म्हणजे सरकारला पूर्ण अधिकार आहे, अशा प्रकारचा सिद्धांत तिथं होता. त्यामुळे तेथील संसदेला कोणताही कायदा बनवण्याचा अधिकार होता. कुठल्याही प्रकारचे कायदे त्या ठिकाणी सरकारला करण्याचा अधिकार होता. मग नागरिकांची गुलामगिरी व्हायची, नागरिकांची पिळवणूक व्हायची, ते कायदे अन्यायकारक होते, म्हणजे शासनावर कोणतेही नियंत्रण नव्हते. तरी जेव्हा संसदेने अन्यायकारक व अनियंत्रित कायदे बनवले तेव्हा ते सर्व कायदे सतर्क लोकमतापुढे टिकले नाहीत. म्हणजे इंग्लंडमध्ये सुद्धा राज्यक्रांती झाली. पूर्वीसारखे आज तेथे संसदेला सार्वभौमत्व नाही, सर्वेसर्वा संसद नाही. याचं एक कारण असं की आज UK मध्ये वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य UK आहे किंवा युनायटेड किंगडम आहे, हे सदस्य राष्ट्र आहेत आणि त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय करार केलेले आहेत ज्यामध्ये त्यांनी व्यक्तीच्या हक्काची हमी दिलेली आहे. या हक्कामुळे शासनाच्या अधिकारावर नियंत्रण आलं आहे. तर प्रत्येक नागरिकाला काही हक्क दिलेले आहेत. हक्क म्हणजेच अधिकार. ज्या संविधानाने शासनाचे अधिकार नियंत्रित केले त्या संविधानात दुरुस्त्या करून शासन ही नियंत्रणे काढू शकते. बघा, म्हणजे सरकारला राज्यघटनेमध्ये किंवा संविधानामध्ये दुरुस्त्या करण्याचा अधिकार दिलेला आहे. एकेकाळी निर्माण केलेली राज्यघटना किंवा संविधान त्याच्यामध्ये भारतीय किंवा कुठल्याही देशाच्या नागरिकांना बदल हा अपेक्षित असतो आणि असा बदल करण्याचा अधिकार किंवा त्यामध्ये दुरुस्त्या करण्याचा अधिकार सरकारला दिलेला असतो. बऱ्याचशा संविधानात बदलांना वाव दिलेला असतो. मग शासनाने संविधान दुरुस्त्या करून ही सर्वोच्च नियंत्रणे काढून टाकली तर अशी परिस्थिती भारतात 1970च्या दशकात उद्भवली होती. त्यावेळच्या शासनाला संविधानाने घातलेली बंधने म्हणजे देशाच्या प्रगतीच्या मार्गातील अडसर वाटले आणि म्हणून त्यांनी संविधान दुरुस्तीची मागणी केली. परंतु केशवानंद भारती या प्रसिद्ध खटल्यात 1973 साली सर्वोच्च न्यायालयाने शासनाच्या संविधान दुरुस्तीच्या अधिकारावरच नियंत्रण आणलं. म्हणजे सरकारला सुद्धा अमर्यादितपणे त्या ठिकाणी अधिकार राहणार नाहीत हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. न्यायालयाने असे स्पष्ट केले की भारतीय संविधानाला एक मूळ संरचना आहे, एक बेसिक स्ट्रक्चर आहे, एक बेसिक आहे, पाया आहे आणि ती कोणत्याही परिस्थितीत ती संरचना किंवा ते बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही. शासन इतर कोणतेही बदल करू शकते, यालाच मूळ संरचना किंवा मूळ तत्व असं म्हटलं जातं. तर या लोकशाही शासन पद्धतीमध्ये किंवा डेमोक्रेसी शासन पद्धतीमध्ये संविधानवाद म्हणजे केवळ शासनाच्या अधिकारावर नियंत्रण एवढंच नाही तर संविधानाच्या भावनेचे पालन करणे. स्पिरिट ऑफ कॉन्स्टिट्यूशन, संविधानाला जे अपेक्षित आहे, संविधानाची जी भावना आहे की आम्ही भारतीय नागरिक, भारताचं सार्वभौमत्व जपण्यासाठी प्रत्येक नागरिकाला समान अधिकार देण्यात आलेले आहेत. जी तत्वे संविधानाची पायाभूत तत्वे आहेत ती सत्तेवर असणाऱ्यांनी पाळली पाहिजेत. यालाच संवैधानिक नैतिकता किंवा कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी असं म्हटलं जातं की कसं वागलं पाहिजे हे त्या ठिकाणी संविधानानं सांगितलेलं आहे. तर काही गोष्टी ह्या अलिखित असतात, तर त्याचं पालन हे प्रत्येक नागरिकाकडून झालं पाहिजे अशी अपेक्षा या संविधानानं व्यक्त केलेली आहे. तर अशा प्रकारे संविधानवाद हा भाग या ठिकाणी संपलेला आहे. विद्यार्थी मित्र, तर पुढील भागामध्ये आपण लोकशाही शासनाचे महत्त्वाचे प्रकार अभ्यासणार आहोत.
आज इथं आपण थांबूया. धन्यवाद.